आपल्यासोबत नागपूर ग्रामीणचे ॲडिशनल एस.पी. रमेश धुमाळ सर आहे. सर, रामटेक तसा पाहिला तर बहुतांश ग्रामीण लोकसभा मतदारसंघ आहे आणि सीमावर्ती भाग आहे. मध्य प्रदेशची देखील सीमा लागून आहे. एक मोठं चॅलेंज असतं पोलिसांसाठी या संपूर्ण निवडणूक काळामध्ये सुरक्षेला घेऊन. कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे यावेळेस? नागपूर पोलिसांनी यावेळेस सीमावर्ती भाग आणि इतरच सर्व जो नागपूर ग्रामीणमधील भाग आहे या ठिकाणी 150 अधिकारी, 2700 पोलीस कर्मचारी आणि 1600+ होमगार्ड प्लस 3 CAPFच्या कंपनीज डिप्लॉय केलेल्या आहेत बंदोबस्त कामी. टोटल 89 पोलिसांची वाहनं जी आहेत ती नागपूर ग्रामीण हद्दीमध्ये उद्या मतदानाच्या दिवशी आणि आज रात्रीसुद्धा पेट्रोलिंग करणार आहेत. विशेष करून जर आपण बघितलं तर 6 विधानसभा क्षेत्र येतात आणि ते बहुतांश ग्रामीण भागातले आहे. तर या संपूर्ण मतदारसंघाला घेऊन जे ॲडिशनल नियोजन असायला पाहिजे ते कसं आहे? नागपूर ग्रामीणमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघामधील 1745 पोलिंग बूथ्स येतात. या 1745 पोलिंग बूथमध्ये स्केलप्रमाणे बंदोबस्त देण्यात आलेला आहे. त्याशिवाय 25 अशी ठिकाणे आम्ही निवडलेली आहेत की ज्या ठिकाणी काही पार्श्वभूमी आहे तर त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त आणि विशेष पेट्रोलिंगसुद्धा आम्ही नेमलेली आहे. कामठी असेल, कामठी विधानसभेचा काही भाग किंवा रामटेकमधला कन्हांचा एक वेगळी पार्श्वभूमी तुम्ही आता बोलले. या व्यतिरिक्त आणखी काही संवेदनशील भाग आहे लोकसभा मतदारसंघामध्ये, त्यावर कशी नजर असणार आहे? नाही, नागपूर ग्रामीण हद्दीमध्ये आम्ही गेले 2-3 महिन्यापासून ही मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी करतो आहे. याच्यामध्ये साधारणतः 2500+ आरोपींवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि आर्म्स ॲक्टच्या जवळजवळ 20+ केसेस केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 20+ आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि 3 MPDच्या केसेस केलेल्या आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया शांततेत होईल असा आम्हाला विश्वास आहे. सावने रामटेक विधानसभा क्षेत्राला घेऊन जो रामटेक लोकसभेचा भाग येतो, सीमावर्ती जो भाग आहे, नेहमी वाहनांची आवागमन तिथे सुरू असतात, तो देखील एक सेन्सिटिव्ह भाग मानला जातो. याकरिता आपले जे शेजारील राज्य आहे मध्य प्रदेश याबरोबर बॉर्डर मीटिंग जे आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या भागामध्ये आपण 9 स्टॅटिक पॉईंट्स दिलेले आहेत, चेक नाकाच दिलेले आहेत आणि ते दिवस रात्र जे आहेत 16 मार्चपासून त्या ठिकाणी ॲक्टिवेट आहेत आणि त्या माध्यमातून आपण जी काही अवैध दारू असेल, अवैध तस्करी असेल किंवा इतर गोष्टी असतील यावर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये साधारणपणे आपण गांजाची त्या ठिकाणी केसेस केलेल्या आहेत, दारूच्या केसेस केलेल्या आहेत. त्यामुळं चांगल्या पद्धतीने कॉर्डिनेशन जे आहे ते शेजारील राज्याबरोबर आहे. मतदार क्षेत्रातल्या ज्या पोलिंग पार्ट्या त्या आता रवाना झालेल्या आहेत, त्यांच्यासोबत कशा प्रकारे सिक्युरिटी दिली तुम्ही? पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या महसूल विभाग आणि पोलीस विभाग असं कॉर्डिनेशनमध्ये ह्या पार्टीज ज्या आहेत त्या आज रवाना होतील. त्यामध्ये काही कॉम्पोनंट जो आहे तो होमगार्ड आहे, तसेच त्याबरोबर CAPFचा ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी CAPFचा कॉम्पोनंटसुद्धा दिलेला आहे आणि जे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जे पेट्रोलिंग्स पार्टीज आहेत त्यासुद्धा त्यांना मदत करणार आहेत. उद्यासाठी काही राखीव फोर्स किंवा QRT टीम तैनात करण्यात आल्या आहे? हेडक्वार्टरला राखीव बंदोबस्त जो आहे तो राखीव बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी पेट्रोलिंग आहे ती सुद्धा पेट्रोलिंग त्या ठिकाणी उद्या असणार आहे. आपण बघू शकतो की रामटेक लोकसभा मतदारसंघाचं जे मतदान उद्याला सकाळी 7 वाजतापासून सुरू होणार आहे आणि 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यासाठी जो सुरक्षेला घेऊन जो पोलिसांची जी भूमिका आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे. सुरक्षेचा चोख बंदोबस्त संपूर्ण रामटेक लोकसभामध्ये करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर, रामटेक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.